माझ्यासोबत रोहित पवार आहेत. या ठिकाणी संभाजीनगर मध्ये जे काही आंदोलन झालेलं आहे विद्यार्थ्याचं त्याला संबोधित करण्यासाठी इथं आले होते. दादा, मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि नाराजी प्रचंड आहे विद्यार्थ्यांमध्ये. नाराजी असणारच का? काय झालंय की जेव्हा केव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या गेल्या तेव्हा भ्रष्टाचार झालाय. तलाठी भरतीमध्ये सुद्धा 40-40 लाख रुपये घेऊन तिथं पदं दिली गेली अशी लोकांमध्ये चर्चा आणि काही प्रमाणात पुरावे सुद्धा आहेत. याच्याच आधी जे आपलं पोलीस रिझर्व्ह पोलीसचं एक परीक्षा होती त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि मग लोकांचं मत आहे की MPSC कडनं जेव्हा परीक्षा होत आहेत आणि झाल्यात आतापर्यंत त्यात कधीही भ्रष्टाचार झाला नाही, पेपर कधी फुटला नाही. 25 वर्ष झालं, कारण ती ऑफलाईन आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विश्वास जर ऑफलाईनवर असेल तर मग ऑफलाईन परीक्षा ठेवायला काय हरकत आहे. पण काय आहे की नफाखोरी करण्यासाठी, काही ओळखीच्या कंपन्याला काम देण्यासाठी आणि त्यातून मग ऑनलाईन मध्ये गडबड करता येते. मग त्यातून मग काही लोकांना पैसे मागून कसं तरी तिथं लोकांना नोकरी देऊन त्यातून पैसे काढायचे असं कुठेतरी उद्देश सरकारचा दिसल्यामुळे आम्ही तर त्याचा विरोध करतोय. विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन या गोष्टीचा विरोध तिथं करतात आणि आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आहोत. दुसरीकडे असं देखील तुम्ही सगळं बोलताना सांगितलं की तुम्ही सातत्याने शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यासाठी कुठेतरी लढताना तुम्ही लढा लढताय, तुम्ही जमिनीवर लढा लढताय. मात्र त्यामुळे कुठेतरी तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. ED CD वगैरे मागे लागले हे देखील वक्तव्य केले. नाही, ED त्याबरोबर आपण इन्कम टॅक्स असेल, एक्साईज असेल, पोल्युशन असेल, या सगळ्या एजन्सी माझ्या कंपनीवर तिथे येऊन गेलेल्या आहेत. आणि मला असंच कुठून तरी कळालं की ज्या पद्धतीने आम्ही आक्रमक होतोय ते कुठेतरी बघून माझ्या कुठल्या तरी युनिटवर नाही तर कंपनीवर सरकारकडनं कुठल्या तरी विभागाकडनं कारवाई केली जाईल अशी चर्चा आहे. आणि ही गोष्ट कळल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मग हे लोकशाहीला धरून नाही, पण आम्ही घाबरणारी लोक नाहीत, आम्ही लढणारी लोक आहोत. लोक बरोबर असल्यामुळे, तो विश्वास मनामध्ये असल्यामुळे लढण्याचं एक बळ मिळतं आणि आम्ही लढत राहणार. कुठेतरी रोहित पवाराचा आवाज दाबण्याचं काम केलं जातंय का? नाही, इथं आता मीडियाचा पण आवाज दाबला जातोय, कोण बोलेल त्याचा आवाज दाबला जातोय. आमचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न इथं करतोय. पण शेवटी आम्ही ज्या मातीत जन्मलो म्हणजे महाराष्ट्राची माती, आमची जी जबाबदारी म्हणजे महाराष्ट्र धर्म जपण्याची जी जबाबदारी आहे आणि आम्ही ज्यांच्या विश्वास ठेवतो म्हणजे सर्व महामानव, त्यांनी आम्हाला काय शिकवलंय तर लढायचं आणि जिंकायचं. आम्ही प्रामाणिकपणे लढणार आणि विजय नक्कीच आपल्या सगळ्यांचा होईल. काही भारताचे नागरिक जे आहेत ओलीस ठेवलेले आहेत. अशी परिस्थिती आहे की जे एका विद्यार्थी जेव्हा संवाद साधण्यात आला तर त्याला 70 ते 80 हजार रुपयाचा पगार दिला जाईल असं म्हणून काही विद्यार्थी जे आहेत तर तरुण बाहेर गेले होते, पण त्यांना ओलीस ठेवल्याचं माहिती समोर येत आहे. कुठं? म्यानमार. नाही, म्यानमारचा विषय कळलेला आहे. आम्ही सुप्रियाताईंशी बोललेलो आहे, खासदार बीडचे, ते सुद्धा त्या विषयाला घेऊन बोलतायत, सरकारशी तिथं बोलतायत. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काय झालंय ते चुकीचं आणि कुठेतरी सरकारने सुद्धा पुढाकार घेण्याची जरूरत, ते घेतील असा विश्वास आहे. हे सर्व नेते पाठपुरावा नक्कीच त्या बाबतीत करत आहेत. शेतकऱ्याच्या आंदोलन संदर्भात तुम्ही एवढं आंदोलन केलं, तुम्हाला बैठकीला बोलवतं, काय झालंय त्याच्यामध्ये चर्चा? हे बघा, सुरुवातीला एकतर लोकांना सुद्धा काय अटी आहेत हे माहित नव्हतं. आंदोलन आपण केल्यानंतर लोकांना त्या अटी कळाल्या आणि त्याच्यामुळे किती आपलं नुकसान होणार आहे याचाही सुद्धा कुठेतरी समज लोकांना तिथं आलेली आहे. आणि आता सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना सुद्धा हे कळालेलं आहे की लोकांना कळालेलं आहे, म्हणून एक प्रेशर आता सरकारवर आहे. 8 तारखेला सकाळी 10:30 वाजता आमची बैठक या बाबतीतली परदेशी साहेबांबरोबर आहे. अनेक आमदार तिथे येऊन चर्चा करणार आहेत, काही शेतकरी नेते येणार आहेत. आता त्या बाबतीत ते काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल. पण त्यांनी जर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय नाही घेतला तर मग विदर्भामध्ये मोठं आंदोलन आम्ही सगळेजण उभं करू. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे रोहित पवार होते, ज्या प्रकारे शेतकऱ्यासाठी ते सातत्याने पूर्व लढा देत आहेत. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण तर 8 तारखेला त्यांचा जे आहे ते या ठिकाणी बैठक पार पाडणार आहे. आणि यामध्ये जर शेतकऱ्याच्या हिताची बाजू जर घेण्यात आली नाही आणि सरकारने जर त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर या पुढचं जे आंदोलन ते विदर्भामध्ये होणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.